78व्या स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव उत्साहात साजरा। बाळे दिनांक 15 ऑगस्ट आधी जांबुमणी मराठी शाळा व काशीबाई शंकरराव इंडे हायस्कूल जय मल्हार नगर बाळे येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर व दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। ध्वजारोहणासाठी सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, पालक तसेच परिसरातील सर्व नागरिक देखील उपस्थित होते। स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। त्यामध्ये प्रभात फेरी, रोल प्ले, विद्यार्थ्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते, वेशभूषा इत्यादीचा समावेश होता। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष माननीय विनायक महेंद्रकर व प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमारजी मोरे हे लाभले होते। त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले। मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। तसेच परिसरातील ग्रामस्थांनी खाऊचे वाटप केले। यात लंबोदर मित्र मंडळ, नंदीमठ नगर यांनी लाडू व बिस्किट तर कुलदीप पवार यांनी केळी वाटप केली। शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक घोडके सर यांनी केले, तर सूत्रसंचालन कुमारी रमा गायकवाड, भाग्यश्री कोंडगुळे, राधा जाधव यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोवर्धन माने, देवीदास माने, शुभम घोडके, गीतांजली कोल्हे, रेश्मा शेठ, सोनाली जगताप, शिवकांता सुरवसे, सावंत मॅडम, नराळे मॅडम, हाके मॅडम असे सर्व शिक्षक व अंकुश व माने मावशी हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले। आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला एक प्रतिज्ञा घ्यायला सांगितली की हा ध्वज आपण सतत फडकवत ठेवायचा आहे। या भारताच्या ध्वजावर, भारताच्या स्वातंत्र्यावर कुठल्याही प्रकारची गदा येऊ देता कामा नये। ह्याच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सजग राहायला पाहिजे आणि हे सजगता हे घडवण्याचं काम या चार भिंतीच्या आत, या वर्गामध्ये, या शाळेमध्ये घडत असतं। प्रत्येक शाळेमध्ये घडत असतं। शिक्षक बांधव आपल्या ज्ञानाचा वापर या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी, या देशाचं भविष्य घडवण्यासाठी करत असतो। मी या ठिकाणी आवर्जून सांगेन, मला या शाळेचा मुख्याध्यापक असल्याचा किंवा माझ्यासोबत हे सगळे शिक्षक असल्याचा, हे विद्यार्थी असल्याचा खूप सार्थ अभिमान आहे। मोरे साहेब, तुम्ही बऱ्याच वेळेला बघताय, एक उदाहरण सांगतो तुम्हाला। गवळी दूध देत असतो, दूध वाटतो ना गवळी, आपण बरेच जण आता पिशव्या घ्यायला, पण जे गवळ्याकडून दूध येतात त्यांना बऱ्यापैकी माहित आहे। आपण 1 लिटर दूध घेत असताना आपलं लक्ष सारखं त्या मापाकडे असते, नीट भरतो का गवळी। समजा अर्धे लिटरचं माप असेल तर 2 माप टाकत असताना पहिल्या 2 मापाकडे आपलं लक्ष नसतंय, पण बघा गवळे पण चतुर असतोय। गवळे काय करत असतोय, नंतर शेवटी एक धार टाकत असतो, 2 माप टाकतोय आणि त्याच्यानंतर परत एक धार टाकतोय। आपलं लक्ष त्या धाराकडे असतंय, आपण पण खुश होतोय, आणखी एक धार त्या गवळ्याने टाकली, होतो ना खुश। अशा पद्धतीने शिक्षक आहे, प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण दिलं जाते, विद्यार्थी आहे ते शिकत असतात, घडत असतात, पण ते जे धार होत्याची काम असतं ना, ते ठराविक शिक्षक करत असतात। गाणं गावं म्हणलो तर मी सुद्धा तुमच्यासारखा विद्यार्थी असताना ना शाळेत एकदा गाणं म्हणलो होतो। मग मला इच्छा झाली की आज एक कडवं तर बोलावं बा गाणं। ज्यांनी देशासाठी बलिदान केलं अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना प्रणाम करतो। व्यासपीठावरील घोडके सर, तजवार सर, मोरे साहेब, इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवर, सर्व शिक्षक गट, समोर बसलेले विद्यार्थी, समोर बसलेले त्यांचे पालक यांना सगळ्यांना प्रणाम करतो आणि आपल्याला स्वातंत्र्य दिनाचे लाख लाख शुभेच्छा देतो। सर्व विद्यार्थ्यांचे भाषण, सरांचं मार्गदर्शन हे सगळं बघून मी सुद्धा भारावून गेलो। का तर सांगण्यासारखं काहीच नाही। एखाद्या मोठ्या माणसाला जर एखाद्या लहान विद्यार्थ्यांनी सांगावं असे म्हणजे जर गोष्ट घडली तर मी सुद्धा लाजून इथं शांत बसलेले अशी माझी परिस्थिती आहे।
का तर जरा लहानांनी मोठ्याला शिकवा ही परिस्थिती खरोखरच आली आहे असं माझ्या मनाला आणि मला वाटलं हे सगळं बघितल्यावर. आणि त्यातून मला एक कविता आठवली दादा, की जेव्हा बहिणाबाई चौधरींचे जे मिस्टर वारले होते त्यावेळेस त्यांनी एक कविता म्हणली होती की सांग सांग अशी कशी जादू झाली, झाड निघून छान गेलं मागं उरली सावली. तर ही कविता मला आठवायचं कारण म्हणजे ज्या वेळेला मी या विद्यार्थ्यांचं भाषण ऐकत होतो की आज आपल्या देशासाठी एवढ्या मुलांनी बलिदान केलं, एवढे विचार मांडले, पण ते झाड सगळं निघून गेलं, पण त्याच्या सावलीमध्ये तयार झालेले आज विद्यार्थी मला इथं दिसले आणि त्याचा मला फार अभिमान वाटला. आणि त्यावेळेला बहिणाबाई चौधरींना काय असं वाटलं असेल की तिने अशी कविता म्हणली की झाड जरी निघून गेलं तरी मागं उरलेली सावली आज मला दिसली. तसं मला या विद्यार्थ्यातनं आज मला दिसलं आणि मला त्याचा फार अभिमान आहे. तुम्हाला एवढं सांगतो, बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण विद्यार्थी आता कंटाळलेले असतील, वैतागले असतील, तर मी तुम्हाला परत एकदा या स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि जे